हे सर्व टेक्निशियन्स काम पाहत आहेत. आमचे गुणलेखक मयुरेश सारंग, डीजे लवेश आणि सन्माननीय पंच विशाल पाटील मॅन फ्रॉम पनवेल आणि सन्माननीय प्रीतम पाटील मॅन फ्रॉम पेण या सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय या मैदानाकडे. आम्हाला सांगून लावला ना, इथे आला ना सांगायला. तुमच्या पण प्लेयरनी पाहिला ह्या लोक. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं. जी हाँ, पहली गेंद पर खंबा उखाड़ दिया है. ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे. गेंद सीधी रही और सीधा जाकर स्टंप से टकराई और इसी के साथ ये पहला बड़ा झटका लगता हुआ वर्सोली टीम को. मात्रे, रुपेश मात्रे, चेतन घरत, प्रतीक वारडे, यतीश मानकर, निखिल पवार, सिद्धू म्हात्रे, उमेश घरत, अमित कचरेकर, रुणाल पाटील, रुद्राक्ष कोळी आणि विराज नाईक या सर्व सदस्यांचे सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण सर्व क्रिकेट रसिकांच्या भेटीला आपण एक नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा एक मोठी पारितोषिकाची आणि नीटनेटकी वेल ऑर्गनाइज अशी ही स्पर्धा आपण आपल्या भेटीला आणलेली आहे. त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार. चलिए मैदान पर चलते हैं, जहां पे आदित्य गिजम अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. राइट आर्म राउंड विकेट बाएं हाथ के बल्लेबाज के लिए. जी हां, अच्छी गेंद थी, सम्मानपूर्वक उसे खेला था ढीले हाथों के साथ. निहाल पाटिल स्ट्राइकिंग एंड पर, जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज ऋतिक घारबट और निहाल पाटिल. अब इन दो बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, क्योंकि सलामी बल्लेबाज परशुराम पाटिल पहले ही गेंद पर बोल्ड आउट हो चुके हैं. जी हां, आदित्य गिजम के क्या कहने. आदित्य गिजम के पास अब अच्छा खासा एक्सपीरियंस हो गया है और उनकी गेंदबाजी में हर तरह की यहाँ पे चीज़ें हमें देखने को मिलती है. अच्छा पेस और उसी के साथ गेंद को दोनों तरफ कट करने की क्षमता और सही लंबाई और सही दिशा की वजह से ये गेंदबाज बहुत ही घातक हमेशा होते हैं. और आज भी उसी तरह की गेंदबाजी करते हुए पहली गेंद के साथ सटीक निशाने पे और ठिकाने पे गेंदें यहाँ पे डिलीवर करते हुए दिखाई दे रहे हैं. पहली 4 गेंदों में ये पहला रन स्कोर कार्ड पर आता हुआ. इस 1 रन के साथ रनों की संख्या का अकाउंट यहाँ पे ओपन हो चुका है. निहाल पाटिल ने अब तक 3 गेंदों का सामना किया है और 1 रन बनाकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर, जबकि पहली मरतबा ऋतिक घारबट हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर दिखाई दे रहे हैं. अंपायर जी का काम बहुत ही खूबसूरती के साथ अंजाम दिया है. कल से लेकर आज तक सन्माननीय विशाल पाटिल सर पनवेल और उसी के साथ सन्माननीय प्रीतम पाटिल सर पेन, इन्होंने बहुत ही अच्छा यहाँ पे कार्य किया है. किसी भी तरह का, जी हाँ, इस मरतबा शायद कुछ न कुछ गेंद या बल्ला या गेंद या शरीर से जाके गेंद टकराई थी और इसी वजह से हवा में गेंद जरूर थी, हल्का सा अपील था, मगर शायद वहाँ के फील्डर भी जानते थे कि ये गेंद उनके शायद पैर से जाके टकराई थी. मगर बिंदी गेंद, आदित्य गिजम के क्या कहने, जितनी तारीफ करी उतनी कम होगी. काबिल तारीफ गेंदबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए. इसमें तो फिर से एक बार फुलर लेन, जोरदार अपील. इस मरतबा सारे खिलाड़ी इकट्ठा होकर अपील कर रहे हैं. विकेट कीपर, गेंदबाज, आसपास के नजदीकी खिलाड़ी, मगर फिर भी अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है, क्योंकि जब भी पगबदा के लिए अपील किया जाता है लेग बिफोर द विकेट के लिए, तब अंपायर जी देखते हैं कि गेंद कहां पे पिच हुई है. अगर गेंद लेग स्टंप पर पिच होकर अंदर की तरफ भी आ रही है तब भी वो आउट करार नहीं दिए जाएंगे. और शायद यहां पे गेंद और बल्ले का कुछ कनेक्शन था. जी हां, अंपायर जी का इशारा आया और इसी वजह से कि यहां पे एलबीडब्ल्यू करार देने का कोई मतलब ही नहीं है. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है 2 रन स्कोर कार्ड पर मात्र. हालांकि जीतने के लिए निर्धारित 5 ओवर के इस मुकाबले में 69 रनों की जरूरत, एक बड़ा पहाड़ खड़ा किया है रनों की संख्या का, क्योंकि पहली मर्तबा
हमने यहाँ पे बहुत सारे कल भी मैच देखे, आज भी मैच देखे, मगर हाईएस्ट स्कोर यहाँ पे नज़र आता हुआ और उसे चेस करने की क्षमता इन बल्लेबाजों में ज़रूर है, क्योंकि वर्सोली में बहुत ही ज़बरदस्त क्रिकेट के नज़रिए से देखा जाए तो टैलेंट पाया जाता है, देखा जाता है और अक्सर हमें अनुभव भी, एक्सपीरियंस भी हमने किया है। मगर क्या आज इन गेंदबाजों के सामने और अपने होम पिच पर, अपने होम क्राउड के सामने क्या अच्छी बल्लेबाजी करने में कामयाब होंगे, ये एक देखना दिलचस्प होगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं, यंगस्टर युवा खिलाड़ी ऋषभ शिलधनकर, राइट आर्म ओवर द विकेट। आहा, फिर से एक बार उसी तरह से गेंद यहां पे टप्पा खाने के बाद बाउंस होकर बल्लेबाज को चकाती हुई विकेट कीपर के दस्तानों में। क्या कमाल की गेंदबाजी की है। मैं ज़रूर यहाँ पे ये कहूँगा कि गेंदबाजों की तारीफ इसलिए बनती है कि गेंदबाजों ने विकेट को परखा है, बल्लेबाजी करते हुए किस तरह से बल्लेबाजी करनी है और अगर गेंदबाजी करनी है तो किस तरह से गेंदबाजी करनी है। ये देखिए फिर से एक बार हवा में गेंद दाऊद के हाथों में हो सकती थी, मगर ये कैच यहाँ पे ड्रॉप हो चुका है। दाऊद अपने आप से नाराज, क्योंकि एक अच्छे खिलाड़ी है, अच्छे फील्डर है। कैच हालांकि ड्रॉप करते नहीं, मगर आज देखिए उनके हाथों से भी ये आसान सी कैच ड्रॉप हो चुकी है। 3 अटेम्प्ट यहाँ पे थे, उन्हें कैच लपकने का मौका था और उनके पास 2 खिलाड़ी थे। अगर उन्होंने गेंद को जोरदार टॉस किया होता हवा में तो यहाँ पे किसी भी फील्डर ने वो कैच को लपकने में कामयाबी हासिल की होती। जी हाँ, इस मरतबा बिहाइंड द विकेट खेला है, पहली मरतबा कनेक्शन सही और इस मरतबा बिल्कुल गेंद नहीं रुकेंगी। गेंद डी फाइन लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। घार की तरह बैटिंग कर रहे हैं, क्योंकि उनके टीम उसके नाम में ही बैट है। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, बैक टू बैक 2 चौके लगाने के बाद अब गेंदबाज और गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डाला है। यहां से इस मैच को हम जीत सकते हैं, उसका संकेत दिया है, मैसेज दिया है कि हमें हल्के में लेना आपको महंगा साबित हो सकता है। जी हाँ, इसमें दबाव स्टंप के बाहर, जी हाँ, भटकते हुए, ये होता है मनोवैज्ञानिक दबाव। और पहली मर्तबा यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज ऋषभ के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव हमें देखने को मिल रहा है, क्योंकि पहले ओवर में आदित्य गिजम ने काबिल तारीफ गेंदबाजी की थी, लाजवाब गेंदबाजी की थी, विकेट टेकिंग गेंदबाजी और बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम करने वाली गेंदबाजी हमें देखने को मिली थी। फुल टॉस गेंद, ओहो, उड़ा दिया है गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करती हुई, पंख लगाती हुई 6 रन के लिए। धन्यवाद डीजे। रनों की संख्या हो चुकी है 17 रन। इस ओवर में अब तक 15 रन खर्च किए हैं ऋषभ शिलधनकर। अब यहां पे सोच में डूबे हुए हैं कि इस बल्लेबाज को किस तरह से रोका जाए, इस बल्लेबाज को बड़े स्ट्रोक से किस तरह से महरूम किया जाए। मुसलसल यहां पे बड़े स्ट्रोक देखने को मिले हैं। ये लीजिए, फिर से एक बार उड़ाया, मगर इस पर दबाव पकड़े जाएंगे। जी हाँ, लो मिड ऑफ की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ ऋतिक के रूप में।
धन्यवाद डीजे मास्टर लवेश। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 2 रन आदित्य गिजम ने खर्च किए थे। दूसरे ओवर में गेंदबाज ऋषभ काफ़ी खर्चीले साबित हुए। 15 रन उन्होंने खर्च किए हैं। अगर 15 रन खर्च करते हैं हर ओवर में तो ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम वर्सोली के पक्ष में जा सकता है। और इसी वजह से फिर से एक बार आदित्य गिजम को गेंदबाजी के मार्ग पर यहाँ पे दावत दी है, उनके हाथों में गेंद सौंपी है, इसी यकीन के साथ कि ये खिलाड़ी यहाँ पे बल्लेबाजों को रोक सकते हैं और कुछ विकेट भी यहाँ पे हमें दिला सकते हैं। क्या इस यकीन के ऊपर खरे उतरेंगे गेंदबाज आदित्य गिजम? क्योंकि पहले ओवर में 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद यहाँ पे उन्होंने बहुत ही कलात्मक और शानदार गेंदबाजी, ऑस्टनिशिंग गेंदबाजी का मुजाहिरा पेश किया था। मगर अब यहाँ पे बल्लेबाजों की आंखें भी जम चुकी है। ये लीजिए निहाल पाटिल ऑन द फायर, हवा के साथ साथ, और यहाँ पे विक्रम की फील्डिंग की तारीफ तो बनती है। ऐसा लग रहा था पहली नजर में कि हवा के साथ ये गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर जाएगी, मगर क्या कमाल का यहाँ पे जज किया है उन्होंने। हालांकि सेकंड अटेम्प्ट में उन्होंने कैच को लपकने में कामयाब हुए, मगर वेरी वेल डन। और एक बल्लेबाज मैदान से बाहर। यहाँ पे साबित हो रहे हैं बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। पहले ओवर में महत्वपूर्ण बल्लेबाज परशुराम को चलता किया था और अब यहाँ पे बाएं हाथ के बल्लेबाज निहाल पाटिल को चलता किया है। यानी अब तक उन्होंने 7 गेंदें यहाँ पे डाली है और 2 बल्लेबाजों को चलता किया है इन 7 गेंदों में, और मात्र 2 रन खर्च किए हैं। इतनी किफायती गेंदबाजी, कंजूस गेंदबाजी, सटीक निशाने पे गेंदबाजी बहुत रेयर और बहुत कम देखने को मिलती है, मगर यहाँ पे आदित्य गिजम ने काफ़ी प्रभावित किया है। फिर से एक बार अच्छी गेंद, लाजवाब यहाँ पे ड्राइव हमें देखने को मिला, मगर डीप कवर की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से इस मरतबा बल्लेबाज को एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 18 रन 18। विशाल पाटिल नए बल्लेबाज, उनका साथ निभाते हुए अक्षय पाटिल, सारे पाटिल हमें नजर आ रहे हैं। आहा हा हा, क्या कमाल की गेंदबाजी है। गेंद कहां से आ रही है, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ मुड़ेगी या बाहर की तरफ कट होगी, इसका बिल्कुल अंदाजा नहीं है बल्लेबाजों को। अंधाधुंध यहां पे बल्लेबाजी हो रही है, ब्लाइंड शॉट जिसे कहा जाता है। अंतिम क्षणों तक देखना होगा, अंतिम क्षणों तक देखकर अपने फुटवर्क का इस्तेमाल करते हुए गेंद की पिच तक पहुंचना होगा। जी हाँ, फिर से एक बार फुलर लेन, परफेक्ट यॉर्कर, 2 टांगों के बीच में ब्लॉक किया था। बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, ढीले हाथों के साथ मिड ऑन की दिशा में उस गेंद को ढकेला और 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है। इस बीच स्वप्निल पड़वल, इनसे मेरी गुजारिश है, स्वप्निल पड़वल व्यासपीठ पर आकर आप तशरीफ रखिए। स्वप्निल पड़वल, जी हाँ, आदित्य गिजम ने मैच की पूरी तरीके से हवा निकाल दी है, क्योंकि इस ओवर में भी उन्होंने मात्र 2 ही रन खर्च किए हैं इन 5 गेंदों में। लाजवाब गेंदबाजी, बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है इस गेंदबाजी का। ये देखिए फिर से एक बार फुलर लेन, खंबा उखाड़ दिया और 1 विकेट इस ओवर में उन्होंने चटकाया है। ओवर की समाप्ति हो चुकी है, मगर यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम अब संकट में घिर चुकी है। गिजम ने मैच को
पूरी तरीके से खत्म कर दिया है। ऐसा अगर मैं कहूंगा तो वो गलत नहीं होगा। 2 ओवर में मात्र इस खिलाड़ी ने, इस गेंदबाज ने 4 रन खर्च किए हैं और ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों को चलता किया है। लाजवाब स्पेल रहा है आदित्य गिजम का। ऋषभ ने हालांकि 15 रन खर्च किए थे, तब ऐसा लग रहा था कि ये मैच जीता जा सकता है, मगर अब यहाँ पे बचे हुए 12 गेंदों में 50 रनों की जरूरत। मुश्किल जरूर है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं, क्योंकि अब राइट हैंडेड बल्लेबाज के लिए हवा का साथ होगा। हवा का रुख देखिए, पश्चिम की दिशा से पूरब की दिशा में बहता हुआ दिखाई दे रहा है और उस रुख के जरिए से उसी एंड के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। अगर गेंद थोड़ा सा मिस शॉट भी होता है तब भी यहाँ पे गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी। जी हाँ, मगर खड़े खड़े खेलने की कोशिश की, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में डीप मिड विकेट के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद अब 11 गेंदों में 50 रनों की जरूरत। जी हाँ, अच्छी गेंद, लाजवाब गेंद। सुबोध आए हैं नए गेंदबाज और अब यहाँ पे रन आउट होने का खतरा मंडराता हुआ, मगर शायद बाल बच गए हैं। सुबोध ने भी बहुत ही जबरदस्त शुरुआत की है। लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी की है। एक अच्छे बल्लेबाज के सामने इस तरह की गेंदबाजी करना ये दर्शाता है, ये दिखलाता है कि यहाँ पे उनके पास कितना क्लास है, उनके पास कितना टेम्परामेंट है, उनके पास कितना आत्मविश्वास है। फिर से एक बार देखिए, फुलर लेन परफेक्ट यॉर्कर करने की कोशिश, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। तुषार पाटिल फिर से एक बार खामोश होते हुए, उनका बल्ला फिर से एक बार यहाँ पे खामोश होता हुआ। मात्र 20 रन स्कोर कार्ड पर 3 गेंदों में 1 रन खर्च किया है सुबोध ने। अपने आप को डेवलप किया है इन खिलाड़ियों ने, इन गेंदबाजों ने मेहनत की है, इन गेंदबाजों ने अपने आप को खपाया है। हर वक्त क्रिकेट के बारे में सोचा जाता है, हर वक्त क्रिकेट के बारे में जो चर्चा की जाती है और किस तरह से मैच को जीतना है, किस तरह से स्ट्रेटजी बनती है और उसे किस तरह से एग्जीक्यूट करना है, ये हमेशा चलता रहता है और इसी वजह से अपने आप को उन्होंने निखारा है। और ऐसा ही कोई गेंदबाज अच्छा बनता नहीं है, उसके पीछे बहुत सालों की मेहनत होती है और उनकी मेहनत यहाँ पे रंग लाती हुई। 5 गेंदों में 1 रन खर्च किया है। वाह, फुल टॉस गेंद इस मर्तबा बिल्कुल बख्शने के मूड में नहीं है, उसे खेल दिया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार अभी भी इस ओवर की 1 गेंद आना बाकी है, मगर पहले 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया था गेंदबाज सुबोध ने। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि ये मंजिल बहुत ही दूर दिखाई दे रही है, मंजिल तक धीरे धीरे चलना अब मुश्किल हो सकता है। अब यहाँ पे तेजी के साथ चलना होगा। इस मर्तबा देखिए, जैसे ही छक्का आया वैसे ही गेंदबाज अपने लाइन एंड लेन से भटक गए। मनोवैज्ञानिक दबाव स्वाभाविक रूप से यहाँ पे दिखाई देता हुआ ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को अंपायर जी ने वाइड करार दिया था। 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 69 रनों की जरूरत। 5 ओवर का ये मुकाबला। जी हाँ, फिर से एक बार वही चित्र और वही दृश्य। अंपायर जी ने फिर से एक बार यहाँ पे इशारा किया है। 1 अतिरिक्त रन मिलेगा। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और इसी वजह से बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक यहाँ पे लगाना होगा, रिस्क तो यहाँ पे उठाना होगा। किसी भी हालत में गेंद को बीचों बीच बल्ले से टकराने देना होगा और फिर ये नज़ारा आपको देखने को मिलेगा। गेंदबाज भी बैकफुट पर जा सकते हैं, मगर इस पर तेज तर्रार गेंद, लेन गेंद थी, बिल्कुल परख नहीं पाए थे, उनके नाक के नीचे से निकल गई सीधा विकेट कीपर के हाथों में। और देखते देखते यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 41 रनों की जरूरत। 6 गेंदें बची है और 41 रन, यानी मात्र औपचारिकता इस मैच की अब यहाँ पे बाकी है, क्योंकि अगर 6 गेंदों में 6 छक्के भी आते हैं तब भी यहाँ पे मैच जीतना बहुत ही मुश्किल हो सकता है, इनफैक्ट नामुमकिन हो सकता है।
हालांकि राजेश मोहिते ने बहुत ही लंबी पारी खेली, बहुत ही बढ़िया पारी यहाँ पे खेली है। 49 रन उन्होंने अपने टीम के लिए बनाए। यातून ना। और देखिए एक मैसेज ये भी है थेरोंडा टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है कि टॉस करने के लिए आप फौरन टॉस बॉक्स में आपको आना है। थेरोंडा टीम के कैप्टन आप कहीं भी हो, नाश्ता चाय के लिए गए हो तो जल्द से जल्द टॉस बॉक्स में आए। जी हाँ, इसमें दबा पहली गेंद पर वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन के लिए विक्रम थड़े गेंदबाजी के मार्ग पर है। 5 गेंदें बची है। जैसे मैंने कहा कि अब मात्र औपचारिकता यहां से नजर आएगी। अगर गेंदबाज कोई गलती नहीं करेगा तो यहां पे जीतना असंभव के करीब, क्योंकि अगर हर गेंद के ऊपर छक्का भी आता है तब भी ये मैच नहीं जीता जा सकता, क्योंकि आदित्य गिजम ने ज़बरदस्त स्पेल डालकर यहां पे मैच को पहले ही ख़त्म कर दिया है, क्योंकि 2 ओवर में उन्होंने मात्र 4 रन खर्च किए, किफ़ायती गेंदबाजी की और 3 बल्लेबाजों को चलता किया। ऊपरी सूची के 3 बल्लेबाज आउट होने के बाद अब यहाँ पे जो टेलेंडर बचे हैं उनके ऊपर खासा दबाव। जी हाँ, इसमें दबा 4 रन आएंगे ज़रूर, मगर इस चौके का बिल्कुल फ़ायदा नहीं होगा। देर कर दी मेहरबा आते आते। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर अब ओवर के खात्मे का यहाँ पे इंतज़ार हो रहा है। 3 गेंदें अभी भी आना बाकी, 3 गेंदें जो कि औपचारिकता यहाँ पे बची है। इस बीच में फिर से एक बार थेरोंडा कैप्टन से गुजारिश करना चाहूँगा कि आपको जल्द से जल्द टॉस बॉक्स में आना है। किसी भी तरह का वक्त यहाँ पे ज़ाया करना मुनासिब नहीं होगा इस प्रतियोगिता के लिहाज से, और इसी वजह से आपसे मैं बार बार रिक्वेस्ट कर रहा हूँ, क्योंकि पहले ही बहुत सारा वक्त यहाँ पे ज़ाया जा चुका है। जी हाँ, अजय चौलकर आ चुके हैं, बहुत बहुत धन्यवाद अजय। विक्रम थड़े फिर से एक बार, जी हाँ, खंबा उखाड़ दिया है। क्लीन बोल्ड यहाँ पे हो चुके हैं और एक बल्लेबाज मैदान से बाहर। सम्माननीय शाबिर भाई कुरैशी, मैन फ्रॉम थर्ड, जिन्होंने मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए स्पोर्ट्स साइकिल यहाँ पे प्रोवाइड की है, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और उसी के साथ साथ बॉल बॉक्स और स्टम्प्स जिन्होंने यहाँ पे प्रोवाइड किए हैं, वो नाम है संदीप दादा घरत, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और खाने का बंदोबस्त यहाँ पे जो किया है मात्रेवाड़ी की जानिब से सिद्धेश, इनका भी मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा। मैन ऑफ द मैच के लिए यहाँ पे एक बहुत ही खूबसूरत एक छोटा सा पेड़ यहाँ पे देकर एक मैसेज दिया जा रहा है, और ये मैसेज हालांकि बहुत ही अहम है, बहुत ही मौल्यवान है, क्योंकि पूरी ज़िंदगी में हर एक इंसान को कम से कम एक पेड़ यहाँ पे लगाना है, और वही मैसेज यहाँ से देने की कोशिश हो रही है। कल से हम देख रहे हैं कि एक छोटा सा पेड़ यहाँ पे देकर मैन ऑफ द मैच के खिलाड़ी को सम्मानित यहाँ पे किया जा रहा है। देखते देखते यहाँ पे मैच यहाँ पे ख़त्म हो चुका है और ये मैच जीता है अमृत स्पोर्ट्स सासव ने। इस टीम ने इस मैच को जीता है, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। अमृत स्पोर्ट्स सासव ने टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है, चलिए जल्द से जल्द यहाँ पे टॉस करने के लिए आए। आणि सन्माननीय संदेश गुंजाळ यांना विनंती आहे, सर आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते देण्यात येणार आहे। मॅन ऑफ द मॅच नो डाऊट राजेश मोहिते, 49 रन, 49 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या। अफलातून फलंदाजीच्या जोरावरती एक
हायेस्ट आणि सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ते बॅटर आहेत अर्थातच राजेश मोहिते उर्फ दाऊद. राऊत या प्लीज फास्ट. आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे, कमी आहे. यानंतर 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 2 वाजलेले आहेत. फक्त आपल्याकडे 4 तास शिल्लक आहेत. तर या 4 तासामध्ये 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. मॅन ऑफ द मॅच आणि त्याचप्रमाणे कर्णधार आणि मला वाटतं कर्णधार सुद्धा राजेशच असावा. तर राजेश आपण टॉस करून घ्यायचा आहे. अजय चौलकर थेरोंडा संघाचे कर्णधार आलेले आहेत. सन्माननीय संदेशजी गुंजाळ यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते एक आकर्षक चषक आणि एक रोप देऊन सन्मानित करायचं आहे राजेश मोहिते याला. रोप घ्या ना. एक सुंदर रोपटं आपण देणार आहोत आणि राजेश यांना विनंती आहे की या रोपट्याला आपण वाढवायचं आहे, जगवायचं आहे, पाणी द्यायचं आहे, खाद्य द्यायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये एक मोठा फळदार झाड बनवून त्याला वाढवायचं आहे. कारण आपल्या संतांचा मेसेज नेहमीच आपण वाचला असेल, ऐकला असेल, परंतु त्याला खऱ्या अर्थानं एक्झिक्यूट आपल्याला करायचं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी. तर वृक्षांना आपले सोयरे का म्हटलेले आहेत याच्या मागचं सुद्धा नक्कीच जे काही पृथक्करण असेल ते आमचे संदीप जगे अगदी व्यवस्थित समजावून सांगतील. सन्माननीय अमोल दादा यांना विनंती असेल सर या आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. सन्माननीय अमोल दादा यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना 4 षटकांचा असेल. 4 षटकांचा सामना असेल. टॉस केला गेलाय आणि नाणेफेकीचा कॉल हा थेरोंडा या संघाच्या बाजूने लागलेला आहे. भोसले वॉरियर्स थेरोंडा असं हे नामकरण आणि संघ मालक नीरज भोसले. नीरज ना. सन्माननीय नीरज भोसले यांचे मी अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण त्यांनी स्वखर्चानं अनेक खेळाडूंना आपल्या गावातील होतकरू खेळाडूंना आपल्या संघामध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आमच्या या स्पर्धेमध्ये आपण इन्व्हॉल्व झालात, सहभागी झालात त्याबद्दल आपले अगदी मनपूर्वक आभार. तर नीरज भोसले आपण जर कुठेही असाल तर व्यासपीठावरती आपण स्थान बनवायचं आहे. तर यानंतर पुन्हा एकदा 2 बलाढ्य संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना अगदी सहज जिंकलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये अगदी थाटात प्रवेश केलाय. आता मात्र हे दोन्हीही मातब्बर आणि मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेले संघ एकामेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. या 2 संघांचा दरम्यान होणारा सामना फारच रंजक असेल, फारच अगदी रंगतदार असेल यात तिळमात्र शंका नाहीये. मी विनंती करतोय थेरोंडा संघाला, भोसले वॉरियर्स चला लवकरात लवकर आपला निर्णय जो का आहे त्याची अंमलबजावणी करा. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजूया. 2:05 झालेली आहेत. आपल्याकडे असलेला जो वेळ आहे त्याचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे. यूट्यूबच्या साह्यानं जे प्रेक्षक इथे जोडलेले आहेत त्याचप्रमाणे स्वतः व्यक्तिशः काही क्रिकेट रसिक या मैदानाच्या आसपास आपण पाहतोय. ते सर्व क्रिकेट रसिक आपला वेळ खर्च करून आपला खेळ पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा टाइमपास किंवा कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. तर वळूया पुन्हा एकदा आमचे मित्र आणि अख्ख्या महाराष्ट्रातील एकमेव असा माझा आवडता हा समालोचक संदीप जगे यांच्याकडे वळूया. धन्यवाद.
सिंजे मैत्री चषक 2023 वर्सोलीच्या या मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. सेकंड राऊंडचा सामना सुरू होतोय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाला सुद्धा विनंती असेल. भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाला सुद्धा विनंती असेल. 37 वर्सेस 49 असा सामना आता मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट टू बी द इंडिव्हिज्युअल inning. I'm talking about to be the performance made by the दोन बॅट्समन अर्थात त्या दोन्ही बॅट्समनची नावं या ठिकाणी घेतले पाहिजे आणि ते अर्थातच एक परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला होता. 11 चेंडूमध्ये 37 धावांचा तो अजयच्या बॅटमधून आज अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली होती. सकाळच्या सामन्यामध्ये ज्या वेळेला धावा चेस करत होता आणि आवाज संघासोबत 48 धावा चेस करत असताना पहिल्या षटकात घसरगुंडी उडालेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र अजयने ज्या पद्धतीने डाव संघाचा थेरोंडा संघाचा सावरला आणि 11 चेंडूत 37 धावांची तुफानी खेळी साकारली. त्यानंतर मात्र मैदानामध्ये थेरोंडा वॉरियर्स संघ कशा पद्धतीने जिंकला किंवा धावा चेस केल्या त्यांनी ते आपण पाहिले. येस, पहिला षटक सुरू होण्याच्या आत 12वा खेळाडू इथे असणं आवश्यक आहे, नाही तर 2 रनची पेनल्टी असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आणि दुसरं जे आपण बोलतोय ना ते की अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाचा खेळाडू राजेशला आज मैदानामध्ये फलंदाजी करताना आपण पाहिला, अनुभवला. 49 धावसंख्या त्याने पहिल्या सामन्यामध्ये खेळी साकारली आणि 49 वरती तो ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला, मला कधीतरी संधी मिळाली इंटरव्ह्यू घेण्याची तर त्यानंतर मात्र मी नक्की येणार आहे त्याच्याकडे की हा फटका तू का खेळलास म्हणून त्याला विचारणार आहे. बट अनफॉर्च्युनेटली काही वेळेला असतं मैदानामध्ये, त्या जागी जर मी असतो तर मीही विचार केला असता की माझी 50 साजरी व्हावी, मलाही मैदानामध्ये पहिलं अर्धशतक झळकावता यावं. आणि कोणाला अपेक्षा नसणार, एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण क्रिकेट खेळत असतो आपल्याला माहिती असते की पहिल्या मॅचमध्ये चांगला स्कोर आपल्याकडून व्हावा ही प्रत्येकाची अपेक्षा असतं आणि ती अपेक्षा घेऊनच राजेश मैदानात उतरला. त्याने 49 धावसंख्या आज मैदानामध्ये ज्या पद्धतीने साकारली ती नक्कीच त्याच्या संघासाठी महत्त्वाची ठरली. त्या मॅचमध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा झाला. आणि आज आपण पाहतो हे दोन्ही धुरंधर योद्धे, दोन्ही संघाच्या योद्ध्यांबद्दल जेव्हा बोललोय तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की आपल्याला विसरून चालणार नाही, ती म्हणजे क्रिकेट इज ऑल अबाउट द टीम वर्क असं मी नेहमी म्हणत असतो. कारण क्रिकेट हा खेळ कुणा एकट्या दुकट्याचा नाही आहे, तो सांघिक खेळ आहे. तुम्हाला केवळ एका खेळाडूच्या इनिंगवरती परफॉर्मन्स गाजवता येत नाही आहे किंवा त्याच्या कामगिरीचा उदो नक्की होतो, पण त्याच वेळेला तुमच्या समवेत असणारे 10 खेळाडू हे सुद्धा तेवढाच महत्त्वाचा भाग असतो. आणि आज अशाच प्रकारची कामगिरी अपेक्षा असेल. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अजय आणि त्याच्या समोर फलंदाज आहे तो अर्थातच सोमनाथ आणि राजेश ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. पंचांकडून इशारा आला की हा वेस्ट साईडचा नो बॉल सुद्धा असणार आहे आणि त्याच्यामुळे नो बॉल असल्या कारणाने फ्री हिट सुद्धा असणार. 2 धावा मिळाल्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिल्यानंतर सोमनाथला अपेक्षित होतं की पहिला चेंडू थोडासा वेगात येईल, जोरात येईल आणि त्याच वेळेला ओव्हरपिच सुद्धा बनवून खेळून काढू शकतो. बेसिकली आपण जर सोमनाथच्या फलंदाजीचा एक सेगमेंटेशन जर अनुभवण्याचा प्रयत्न केला नंतर सोमनाथ व्हीमध्ये सुद्धा तेवढाच चांगला खेळतो, अक्रॉस द लाईन सुद्धा चांगला खेळतो. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सासवणे संघाचा प्रयत्न हाच असेल की सोमनाथने एक चांगली अटॅकिंग बॅटिंग करावी. फ्री हिट आहे आणि त्याचा लाभ मात्र चौकार आणि षटकारामध्ये परावर्तित होणार नाही आहे. कारण अजयला आपण ओळखतो, अजय जी गोलंदाजी करतो किंबहुना संघाचा कर्णधार या नात्याने आज त्याच्याकडून ज्या काही संघाच्या सहकार्यांना अपेक्षा असतात किंवा अलीकडच्या काळामध्ये भोसले वॉरियर्स तिरोंडा संघाने आपल्या संघामध्ये समाविष्ट केलेल्या खेळाडूंचा ॲव्हरेज एज ज्याच्याबाबत मी नेहमी दिघोडी संघाचं विशेष कौतुक करत असतो. आणि मी ज्याचं मगाशी म्हणालो तेच मैदानात पाहायला मिळालं की सोमनाथ व्हीमध्ये सुंदर खेळतो आणि तो व्हीमध्ये फटका सुद्धा आला. चेंडू सीमापार षटकार. सोमनाथच्या बॅटमधून निघालेला तडाखेबंद फटका अनुभवला आपण. पुढच्या चेंडूवरती मात्र कमबॅक सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं कमबॅक इज अ बेटर दॅन सेटबॅक. आणि आज मैदानामध्ये अजयला माहिती आहे की जेव्हा तुम्ही पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करता, विशेष करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा सामना 4 षटकांचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला केवळ एकच षटक पॉवर प्लेचं करायचं आहे, अशा षटकामध्ये हाणामारी केली जाणार, आक्रमकता दाखवली जाणार, तुमच्यावरती चारी मुंड्या चीत तुम्हाला करण्याचा प्रयत्न केला जाणार. पण त्या दृष्टिकोनातून गोलंदाजी करणं आवश्यक आहे आणि ती होते. मैदानामध्ये पहिला फलंदाज बाद होतोय सोमनाथच्या स्वरूपात.
क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि मी शैलेश मार्कूने फार लवकर क्रिकेट सोडलं, पण त्याला आउट ऑफ द ग्राउंड ज्या वेळेला मी एक प्रश्न विचारला होता की तुझ्या आयुष्यामध्ये असं कदाचित काही रिव्हेंज असा प्रकार झाला आहे का? तो म्हणाला हो, की बऱ्याच वेळेला होतो की जेव्हा फलंदाज षटकार मारतो त्यावेळेला थोड्या अंशी का होईना खुन्नस मैदानामध्ये माझ्या अंगामध्ये येते आणि मग त्याला पुढच्या बॉलवरती विकेट काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आणि मी अशा वेळेला अनेक फलंदाजाचं त्याने एक विशेष नाव घेतलं होतं, ते नाव मी यावेळेला घेणार नाही, पण एका फलंदाजाने मला एका मॅचला षटकार मारल्यानंतर पुढच्या 5 वेळेला त्याला मी झिरोवरती बाद केलं होतं वेगवेगळ्या टुर्नामेंटमध्ये. सो दीज आर द स्टोरीज अजय सुद्धा आज तेच मैदानामध्ये दाखवतोय की मैदानात जेव्हा पहिल्या सोमनाथने षटकार भिरकावला त्यानंतर त्याला बाद केला आणि पुढची संधी आहे, या संधीचं सोनं करणं, हाफ चान्सेस यू शुड बी कन्वर्ट, यू मस्ट हॅव टू कन्वर्ट असं म्हणावं लागेल कदाचित. एकेरी धाव मिळाली, एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली. ऋषभ शिल्डनकर नवीन फलंदाज मैदानामध्ये 10 धावा धावफलकावरती झाल्यात. 10 फॉल लॉस ऑफ 1 विकेट इन फर्स्ट ओव्हर. क्षेत्रव्यूह आपण पाहिल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला या सर्कलच्या बाहेर ठेवण्यासाठी अर्थातच अपेक्षित आहेत आणि त्या पद्धतीने 2 क्षेत्ररक्षक होते. पण काय सुंदर फटका खेळला यावेळेला, हा चांगला फटका खेळला. स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर जाणारा पहिला चौकार राजेशच्या बॅटमधून. चौदा धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आकर्षक सुरुवात म्हणावी लागेल सासवणे संघाची, कारण ज्या वेळेला अमृतस्फोट सासवणे संघाने मैदानामध्ये नाणेफेकीचा कौल हरला, त्यांच्या वाट्याला फलंदाजी आली आणि त्यानंतर मैदानात सलामीची जोडी आपण दोन्ही फलंदाज, डॅशिंग फलंदाज, आक्रमक फलंदाज मैदानात होते. त्यांनी 14 धावा बनवलेल्या पाहतोय आपण. किंबहुना ही एक सावध सुरुवात म्हणता येईल, आकर्षक ही सुरुवात म्हणता येईल, पण याच्या अगोदर जे काही झाले ना या चेंडूवरती त्याच्यावरती बोलावं लागेल. कारण राजेशने हा जो फटका खेळला होता, बऱ्याच वेळेला आपण बघा सहजासहजी एकमेकांच्या सोबत संवाद साधत बसलेलो असतो किंवा सहज गप्पा गोष्टी आपल्या चालू असतात, त्यावेळेला आपण हातवारे करत असतो, कधी बॉलिंगचे हातवारे करत असतो, कधी बॅटिंगचे हातवारे करत असतो आणि बॅटिंगचे हातवारे करत असताना आपला हात सहजगत्या मनगटातून वळतो. त्या पद्धतीचा फटका होता. एखाद्या ताटातून एखादा अन्नपदार्थ उचलावा आणि तो समोरच्याला द्यावा, तशा पद्धतीचा फटका होता. याही वेळेला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजीला अक्षय पोसणे गोलंदाजीला येतोय. अक्षयने लास्ट मॅचमध्ये खूप जबरदस्त गोलंदाजी केली होती. विशेषतः यासिनजीने फार सुंदर वर्णन केलं होतं अक्षय पोसणेच्या गोलंदाजीचं, की अक्षय हॅव द कॅपॅबिलिटी टू टर्न द बॉल आणि ऑन अ सिमेंट विकेट किंवा सिमेंट ट्रॅक तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिभा जी तुमच्यामध्ये आहे ना, त्याला थोड्या अंशी का होईना स्किलचं महत्त्व अधोरेखित करावं लागतं. यावेळेला राजेशने मात्र ते ओळखलंय आणि त्या पद्धतीने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार, दे धक्का आणि आणखीन एक छक्का. अशा प्रकारची गोलंदाजी करताना 10 वेळा विचार करावा लागेल, कारण आपल्याला माहिती आहे की आखूड टप्प्याच्या चेंडूवरती ज्या पद्धतीचे तो फटके खेळतो ना, आणि अक्षय पोसणे थोडा टर्न करण्याचा प्रयत्न केला. 2 चेंडूमध्ये अद्यापर्यंत 7 धावा त्याने खर्च केल्यात, पण त्याच वेळेला राजेशच्या बॅटिंगचं कौतुक होईल. यावेळेचा ऑफस्टम्पला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला. क्रिकेट इज ऑल अबाउट टेम्परामेंट, जसं आपण नेहमी म्हणतो ना, ते मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. म्हणजे ज्या वेळेला चांगल्या संघातील चांगल्या खेळाडूंचा सामना मैदानामध्ये रंगलेला असतो, त्यामध्ये विशेषतः तुम्हाला तुमची प्रतिभा आणि त्याच वेळेला तुमची प्रतिभा याच्या दोन्हीवरती काम करावे लागतं. प्रतिभा आय एम टॉकिंग अबाउट द स्किल, की तुमच्याकडे कोणकोणती स्किल आहेत. मग तुम्ही एखादा ऑफ कटर टाकताय किंवा त्याच वेळेला ऑफस्टम्पला ब्लॉक कॉल करण्याचा प्रयत्न करताय. दॅट्स आय एम टॉकिंग अबाउट. याही वेळेला आपण पाहतो ना की टप्पा पडला, चेंडू आतमध्ये आला आणि फलंदाज ऋषभला साधारण वाटलं होतं की हा चेंडू जवळजवळ बाहेर जाणार आहे, पण लास्ट मोमेंटला अवेअर राहणं ही खऱ्या अर्थानं ज्याला म्हणता ना, अलीकडच्या काळात तुम्ही त्याला अपडेट राहणं म्हणता, ती काळाची गरज ठरतं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट टू बी द सोशल मीडिया अपडेट्स, आय एम टॉकिंग अबाउट टू बी द डेली रिच्युअल्स दॅट यू फॉलोइंग. सो यावेळेला पुन्हा एकदा पुढचा चेंडू अक्षय पोसणेचा. आता मात्र यावेळेला ऑफस्टम्पला ब्लॉक करण्याच्या प्रयत्नामध्ये थोड्या अंशी फुलर चेंडू आणि फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी सुद्धा ठरतोय अक्षय पोसणे. वेल बोल्ड अक्षय.
यावेळेला तितकं परफेक्ट टायमिंग साधू शकला नाही. धावफलकावरती 23 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. या षटकातील एक चेंडू येणं बाकी असताना अजूनही 13 चेंडू येणं बाकी आहेत. आपण इथून जर मोजलं सासवणी संघ कुठपर्यंत मजल मारू शकतो तर मला वाटतं साधारण 50पर्यंत पोहोचणं काही अवघड असणार नाही आहे. कारण सासवणी संघाकडे ती बॅटिंग लाईनअप आहे. विक्रम मैदानामध्ये येतोय, त्याच्याकडून बऱ्याच वेळेला या मैदानावरती अनेक चांगल्या खेळी साकारताना आपण पाहिलेलं आहे. आणि आजसुद्धा मैदानामध्ये तशा पद्धतीची खेळी अपेक्षित असेल की विक्रमने मैदानामध्ये जर ती कामगिरी करण्यामध्ये तो यशस्वी ठरला तर सासवणे संघासाठी, अमृत स्पोर्ट्स सासवणे संघासाठी तो एक चांगल्या पद्धतीचा स्कोर सुद्धा निर्माण करू शकतो. यावेळेला अक्षय पोसणेच्या गोलंदाजीबाबत म्हणायचं झालं तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आले, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवर 1, चौथ्या चेंडूवर 1 आणि 5व्या चेंडूवरती विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी ठरला. म्हणजे अद्यापर्यंत 9 धावा त्याने खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याच्या नावावरती नोंदवली गेले. पण अक्षयला ज्याच्यासाठी आणलं गेलं होतं ना, ती गोष्ट मात्र त्याने केली असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती राहणार नाही. राजेशला बाद करण्यासाठीच अक्षयला आणलं गेलं. कारण आपण जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळत असतो किंवा क्रिकेट सामने पाहत असतो त्यावेळेला बॅक ऑफ द माइंड आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतात ना, त्याच या मैदानामध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. अक्षयला बोलवण्यामागे कारण हेच होतं की लास्ट टाइम अक्षयने 3rd ओव्हर केली होती, पण या मॅचला त्याला 2nd ओव्हरला आणलं कारण सामना 4 षटकांचा आहे. ही चेंडू आपण पाहतोय टर्न बाउन्स आणि त्याच वेळेला खेळपट्टीचा बरोबर अभ्यास करून चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय अक्षय. 9 धावा खर्च करतो या षटकामध्ये, 1 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवतो. एक बिग विकेट म्हणता येईल कारण राजेश बाद होऊन परतल्या पावलांमध्ये 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 23 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. इथून तुम्ही जर साधारण रन रेटचा विचार केला तर 46 धावसंख्या धावफलकावर येऊ शकते, 23 ऑन अ बोर्ड. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे हे सुद्धा तेवढीच गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की भोसले वॉरियर्स तेरोंडा संघाकडे 2 उपयुक्त गोलंदाज त्यांनी या मैदानामध्ये आता आणणं हे सुद्धा क्रमप्राप्त असणार आहे. तिसरा कोणता गोलंदाज येणार किंवा चौथा कोणता गोलंदाज असणार. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हे सामने पाहत असतात. जेव्हा आपण काही गोष्टी फार लवकर विसरतो, लक्षात घ्या. पूर्वीच्या एक साधारण 10 वर्षापूर्वी थोडं पाठी जायचं झालं ना तर एक गोष्ट आपण नेहमी अनुभवायचं ती म्हणजे की पहिला सामना कोण खेळतोय तो सामना पाहायला जायचा, दुसरा संघ तो सामना बघायचा. कारण त्यांना माहिती असायचं की पहिल्या सामन्यातील खेळाडूंचा खेळ त्यांच्याशी आपल्याला पुढची मॅच जर आपण जिंकलो तर त्यांच्याशी आपल्याला खेळावं लागणार आहे. मग त्या संघामधले बॅड ॲडव्हान्टेज आय एम टॉकिंग लूजर कोण आहेत, मग एखादा गोलंदाज कमी आहे का किंवा एखाद्या फलंदाजाला लवकर बाद केलं जाऊ शकतो का, एखादा चांगला बॅट्समन शॉर्ट ऑफ लेंग डिलिव्हरीवरती बाद होतो का, एखादा ओव्हरपिचवरती सुद्धा बाद होतोय का, स्ट्रॉंग पॉईंट्स अँड वीक झोन्स हे सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर मित्रांनो असाही करणं अलीकडच्या काळामध्ये फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट आणि याच्याबद्दल बरंच काही अनुभवता, बरंच काही बोलता, पण त्याचा अभ्यास करणं ही सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी शिकू शकता. tenniscricket.in ला हे संपूर्ण क्षणचित्रे लाईव्ह आहे तुमच्यापर्यंत. त्याचे सर्व रिप्लेज आणि फ्लॅशबॅकमध्ये जाऊन कालचा दिवस सुद्धा तुम्ही तो अनुभवू शकता. कालच्या दिवसभराचा खेळ सुद्धा आपण पाहू शकतो. पण वळूया चालू सामन्याकडे जिथे भोसले वॉरियर्स संघाकडून जयेंद्र बलकवडे गोलंदाजीला आलाय. जयेंद्र बलकवडे पहिला चेंडू फुलर लेंग करतोय कारण अपेक्षित होतं त्याला हे की फ्रंट ऑफ द विकेट ऋषभ काही फटके खेळणार नाही, अक्रॉस द लाईन जाण्याचा तो प्रयत्न करेन आणि त्या पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये करणं त्याने क्रमप्राप्त ठरवलं. उन्हाचा प्रभाव प्रचंड जाणवतोय. आपण पाहिलं तर मैत्री चषक 2023च्या निमित्तानं वर्सोलीच्या मैदानावरती जेव्हा आपण एकत्र आलोय, साधारण मैत्री चषक आपण जानेवारीच्या महिन्यामध्ये दरवर्षी घेतो, परंतु यावेळच्या काही डेट्स आपल्या क्लॅश झाल्या आणि त्या कारणास्तव स्पर्धा आपल्याला पुढे ढकलावी लागली. परंतु सालाबादप्रमाणे ही स्पर्धा झालीच पाहिजे असा सर्व आमच्या मित्रमंडळींचा एक अट्टहास असतो आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा झालीच पाहिजे या नात्याने सर्वांनी अर्थातच खूप मेहनत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा जरी उशिरा झाली तरी स्पर्धा होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी स्पर्धेच्या माध्यमातून देता येतील, पोचवता येतील त्या करण्याचा प्रयत्न मैत्री चषक 2023च्या निमित्तानं आपल्याला सर्वच मित्रमंडळींकडून पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये जयेंद्र बलकवडे गोलंदाजीला आलाय. पण जे अपेक्षित आहे की जयेंद्र लास्ट टाईमसुद्धा आपण पाहिलं होतं की विक्रम थळे अँड द रिव्हर्स शॉट याच्याबाबत वर्सोली क्रिकेट स्पर्धेमध्ये वर्सोलीच्या मैदानावरचा आजचा दिवसभराचा खेळ याच्यामध्ये चेंडू आणि आलेल्या रन्स याच्यावरती बोलावं लागेल. पण विक्रमला कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती आणि मलाही कॉन्फिडन्स आहे विक्रमवर. याही वेळेला आपण पाहतोय थोडा ऑफस्टम्पला शफल झाला, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतोय, 1 धाव पाहायला मिळाली.
एकेरी धावानं जयेंद्रला माहिती आहे फार काही समीकरण बदलणार नाही आहे, कारण भोसले वॉरियर्स थेरुंडा संघाला माहिती आहे की आपल्याला जर समोरचा संघ 45-50 धावांचा प्रयत्न करत असेल तर आपलाही प्रयत्न 40च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा असला पाहिजे. आणि क्रिकेट हे दोन्हीकडून मोजलं जातं आणि त्या पद्धतीने मोजलं जाणं अपेक्षित आहे. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून सुद्धा तीच भूमिका असावी, ॲज अ अंपायर्स म्हणून नेहमीच ती भूमिका आपल्याला अनुभवायला मिळतं, पण ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह कदाचित ती भूमिका तुमची नसू शकते. चांगला चेंडू पाहायला मिळतोय यावेळेला ऋषभ बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाला मोठा हादरा. या पाहायला मिळतात. 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जयेंद्र बलकवडेचं सुद्धा हे षटक आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये एकही वाईड नाही आहे, एकही नो बॉल नाही आहे. पहिला चेंडू केवळ नो बॉल आला होता अजयचा, अर्थातच तो त्याने वेस्ट हाईटचा नो केला होता. म्हणजे या संपूर्ण सामन्यामध्ये या इनिंगमध्ये आपण पाहिलं ना तर अद्यापर्यंत 17 चेंडू टाकलेले आहेत आणि 17 चेंडूमध्ये एकही वाईड नाही आहे, एका नो बॉलचा समावेश, ज्याच्याबाबत स्पष्टीकरण मी अगोदरच दिलेलं आहे. 25 ऑन बोर्ड. दर्शन वाकडे मैदानामध्ये येतात. संघाला जेव्हा गरज आहे पुढच्या 7 चेंडूंमध्ये धावा मोठ्या प्रमाणावरती बनवण्याची, पाहायचं आहे की दर्शन वाकडे त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन किती मोठ्या प्रमाणावरती देऊ शकतात. जयेंद्र बलकवडे मात्र फसवी गोलंदाजी करतो. यावेळचा हा चेंडू खाली राहिला, लास्ट टाइमचा चेंडू हवेत उसळलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. षटक संपतोय, तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. जयेंद्र बलकवडेने थोडी अंशी का होईना फसवी गोलंदाजी मैदानामध्ये करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. केवळ 2 धावा या षटकामध्ये येत आहेत, त्यामुळे 18 चेंडूंचा खेळ संपलाय. थोड्या अंशी का होईना एक उतरता क्रम ज्याला म्हणतात ना तो फलंदाजीच्या स्वरूपातला पाहायला मिळाला आहे. कारण पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये केवळ 2 धावा आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाला आता पुढच्या या शेवटच्या 6 चेंडूंवरती किती धावा येत आहेत याच्याबाबतचं गणित कदाचित त्यांनी फिक्स केलं असेल, पण त्या गणिताचं मला वाटतं आता जे उत्तर द्यायचं आहे ना ते उत्तर केवळ विक्रम तळेला द्यावं लागेल. कारण अशा प्रकारच्या मोठ्या इनिंगसाठी तो ओळखला जातो. अशा प्रकारे बऱ्याच वेळेला सामन्यांमध्ये स्वतः जबाबदारी स्वीकारलेली मी त्याला बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. त्यामुळं आजच्या या सामन्यामध्ये भोसले वॉरियर्स संघासोबत खेळताना त्याचीही काही रणनीती फिक्स असेल. निमेश हाले नवीन गोलंदाजीसाठी येतोय. शेवटच्या षटकामध्ये निमेश हालेला गोलंदाजीला आमंत्रित केलं जात आहे आणि भोसले वॉरियर्सचा थिंक टँकने विचार केला असेल की निमेशला आपण शेवटच्या षटकासाठी ठेवूया. लास्ट ओव्हर बेसिकली आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक असं ज्याला गणलं जातं ते असं काही मी कधीच म्हणत नाही की केवळ शेवटचं षटक ते असावं, कारण ते पहिलं षटकसुद्धा असतं, दुसरंही असतं. जिथे चान्स मिळेल तिथे खेळायचं असतं. विक्रम थळेच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडू सीमापार षटकार. वेल प्लेड विक्रम. असतं कोणत्याही खेळाडूचं आणि ते यावेळेला मैदानात पाहायला मिळालं. विक्रम मगाच्या इनिंगमध्ये सुद्धा रिव्हर्स खेळताना काही चेंडू डॉट झाला होता, पण त्याला माहिती आहे आता 6 चेंडू माझ्याकडे आहेत आणि त्याची वाट कशा पद्धतीने मी लावू शकतो त्याचं उत्तर ही ठरलेलं आहे. वेल स्ट्रोक वन्स अगेन बाय विक्रम थळे. चेंडूंवरती 2 षटकार घातोय, पण याचं कौतुक किंवा क्रेडिट जे आहे ना ते 100% आपण विक्रमला द्यायला काही हरकत नाही आहे. कारण विक्रम ज्या पद्धतीची फटकेबाजी करतोय ना, आपण पाहिलं की पहिला चेंडू ओव्हरपेज बनवला, लॉंग ऑनच्या पट्ट्यामधून खेळला. दुसरा अक्रॉस द लाईन आला, थोडा ॲडव्या बॅटने खेळला आणि मिड विकेटला आमचे आकाशजी राणे यांचा जिथे बॅनर आहे त्या बॅनरला तो फटका टोलवलेला पाहायला मिळाला. आकाश राणे असते कदाचित 500 रुपयाचं पारितोषिक विक्रमकडे पोहोचलं असतं, पण 6 धावा नक्की मिळाल्यात आणि ते महत्त्वाचं आहे. कमबॅक यू ऑलवेज रेडी फॉर अ कमबॅक असं आम्ही नेहमी म्हणत असतो, बरोबर आहे ना निशान? आणि ते गरजेचं आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला बऱ्याचशे धक्के पचवावे लागतात, पण खेळातून हेच तर खरं काही शिकण्यासारखं आहे. 2 चेंडू खराब आल्यानंतर
तिसऱ्या चेंडूवरती चांगला फटका. आता विक्रम म्हणतोय चौथा माझा फटका असेल आणि हा चेंडू सीमा पार. आणखीन एक षटकार. सासवडे 43 धावसंख्या धावफलकावरती झाले. 2 चेंडू येणं बाकी आहेत. बऱ्याच वेळेला असं म्हणतात ना की काही खेळाडूंनी मनावर घेणं जाम महत्त्वाचं असतं. विक्रमच्या बाबत सुद्धा बऱ्याच वेळेला बोललं जातं. मी विक्रमशी जेव्हा जेव्हा चर्चा करतो, विक्रम बोलतो मी मनावर घेतलं ना जगे सर तर काही करू शकतो. आणि मला वाटतं आज विक्रमने मनावर घेतलंय की त्या पद्धतीचे फटके तो खेळणार आणि आज त्याने ते दाखवलंय, करून दाखवलं. या पॉईंटच्या हातात जवळजवळ चेंडू गेला होता. फलंदाज तयार सुद्धा होता. साधारण विक्रमला वाटलं की हा डीप पॉईंटला खेळाडू असेल किंवा त्याच्या डोक्यावरून चेंडू मारला जाऊ शकतो. 1 धाव नक्की आले, पण 19 धावा या षटकामध्ये आल्यात आणि ज्या गरजेच्या होत्या. मला तसं विचारलं आपण भोसले वॉरियर्स थेरुंडा विरुद्ध अमृतस्फोट सासवडी संघासाठी जे जे काही आवश्यक होतं, निमेश आलेने अद्यापर्यंत या षटकात 19 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी आहेत. 44 धावा धावफलकावरती. 50 होणार की 44 आणि त्याच्यामध्ये आणखीन काही वृद्धिंगत होणार की तिथेच थांबणार. दर्शन ठोकतोय जरूर. चेंडू सीमारेषेच्या पार की हात पाहायचा आहे. सौरभ अयशस्वी ठरतोय आणि चेंडू सीमा पार. षटकार. 50 धावा पूर्ण. दोन ओव्हर जर सासवणे संघाला सुद्धा मिळाल्या तर 2 ओव्हर अर्थातच थेरुंडा संघाला सुद्धा मिळणार आहे. त्याच्यामुळं 24 चेंडूत 50 धावा पूर्ण झाल्यानंतर 51 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने या धावा पूर्ण केल्या जाणार हे सांगण्यासाठी घेऊन चलतो मी माझा साथी समालोचक मित्र निशान याजकडे. आणि तोपर्यंत जाऊया DJ मास्टरकडे. समालोचन कक्षापाशीच यायचं आहे. माव 11 नवगाव आणि RC ग्रुप लोणारे संघाचा कर्णधार. माव 11 नवगाव संघाचा कर्णधार आणि RC ग्रुप लोणारे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षापाशी यायचं आहे. धन्यवाद ॲडव्होकेट संदीप जगे सर. मैदानामध्ये पहिलं सत्र समाप्त झालं. बॅटिंग करत असताना निर्धारित 5 षटकामध्ये म्हणजेच 30 बॉलमध्ये इथे 4 अर्थात 24 बॉलमध्ये इथे 50 धावा पूर्ण केल्या. तर 51 धावेंचं लक्ष हे भोसले वॉरियर्स थेरुंडा या संघासमोर ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एका बाजूला ज्याने अगोदरच्या मॅचमध्ये सामनावीरचा किताब आपल्या नावावरती केला किंवा ज्याने 11 बॉलमध्ये 37 धावांची खेळी साकारली तो अजय चौलकर आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्याच्याकडे मैदानामध्ये तो 360मध्ये खेळू शकतो, मग त्याच्यामध्ये लेट कट फटका असेल किंवा त्याच वेळेला स्क्रॅव ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, अर्थातच बरेचसे जे विविधपूर्ण जे फटके असतात अशी खेळण्याची क्षमता आहे असा जयेंद्र बलकवडे. आणि ही जोडी जेव्हा मैदानामध्ये असते तेव्हा हा सामना खऱ्या अर्थाने त्यांच्या बाजूने असणारा याची मात्र नक्कीच प्रत्येकाला खात्री असेल.
कारण दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप झाली तर इथे ही धावसंख्या अगदी ते 3 षटकामध्ये सुद्धा पूर्ण करू शकतात असं बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. परंतु समोरचा प्रतिस्पर्धी संघाचा आपण विचार केला तर अमृत स्पोर्ट सासवडे संघाचा स्ट्रॉंग झोन, मग त्याच्यामध्ये तुम्ही गोलंदाजी पाहताय, अप्रतिम असा भेदक मारा आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळे हे जे दृश्य किंवा हा जो सामना आहे ना, हा रोमांचकारी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी यायचं आहे माऊ 11 नवगाव विरुद्ध RC बॉईज लोणारे. आपल्यासाठी अंतिम पुकार असेल. आमच्या मंडळाने इथे पेनल्टी देण्याचा विचार केलेला आहे. जर पेनल्टी दिली तर आपलं नुकसान होऊ शकेल. स्पर्धा फार मोठी आहे, त्याच्यामुळे माऊ 11 नवगाव आणि RC बॉईज लोणारे या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तर मयुरेश मैदानामध्ये पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. त्याच्यामुळे या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा घेण्याचा प्रयत्न हा फलंदाजांचा असेल, कारण त्यांना 51 धाब्यांचं लक्ष्य इथं पूर्ण करायचं आहे. तर षटक क्रमांक पहिले घेऊन येते गोलंदाज आदित्य गिझम, ज्याने अगोदरच्या मॅचमध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच बॉलवरती ॲडवर्टपट्टे खेळण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसला घेतला. पहिल्याच बॉलवरती फॉलो थ्रूमध्ये एक अप्रतिम असा झेल. फलंदाज अजय चौलकर डकट स्वरूपात बाद. जेव्हा आपण स्वतः गोलंदाजी करत असतो तेव्हा आपल्याकडे रिॲक्शन टाईम फार कमी असतं. इथे आपण पाहिलं तर 0.5 सेकंद एवढा आपण रिॲक्शन टाईम पकडूया आणि त्याच्यामध्ये त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा जो झेल पकडला नक्कीच या ठिकाणी त्याचा सलाम असेल, कारण फार कठीण असतं असं काम. आणि इथे खऱ्या अर्थानं मॅच देखील पकडली असं आमचा इथे प्रेडिक्शन लावलेलं आहे, कारण जो बाइंडिंग फॅक्टर होता थेरोडोंडा संघाचा, जो सातत्याने कॅप्टनची भूमिका निभावत असतो, त्यालाच इथे बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं आहे. आणि आता पाहूया संपूर्ण जबाबदारी ही जयेंद्र बलकवडे असेल किंवा त्याच वेळेला नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय. रॉजर हा मैदानामध्ये जातोय. ही जोडी मैदानामध्ये आहे. तर टॉस करण्यासाठी यायचं आहे RC बॉईज लोणारे संघाचा इथे कॅप्टन उपस्थित आहे. तर माऊ 11 नवगाव दिगंबर हमरे आपण सुद्धा उपस्थित आहात. तर टॉस करण्यासाठी यायचं आहे, जिथे आमचे ॲडव्होकेट संदीप जगे सर आपला टॉस घेणार आहेत. तसेच आदरणीय राकेश चव्हाण आपल्या अलिबाग तालुक्यामधील टेनिस क्रिकेटचा एक त्यांच्या शुभस्थेचा आपण टॉस देखील करणार आहोत. तर त्यांना विनंती असेल राकेशजी चव्हाण, आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करतोय. ओव्हर टू संदीप जगे सर. धन्यवाद निशांतजी. दोन्ही संघाचे कर्णधार ते उपस्थित झाले आहेत. मी राकेश चव्हाण यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभस्ते नाणेफेकीचा गोल करायचा आहे. हो, संघ मालक. बंद होता एवढ्या नाणेफेकीच्या कौलकडे. हां, सामना 5 षटकांचा सामना असेल. कोण बोलणार? रोशन. टॉस झालाय, नाणेफेकीचा कौल रोशन जिंकलाय. रोशन, काय निर्णय असेल? बॅटिंग टॉस तुम्हीच उडवला म्हणजे तो फिल्डिंग हा नाही, मी त्याला कन्फ्यूज नाही करत आहे. आपण थांबा इथे. टॉस तुम्ही उडवला म्हणजे तो तेच जिंकणार असं ठरलेलं होतं. बरोबर आहे ना? फिल्डिंग करणार. ओके. काय एक्सपेक्टेड आहे की दिगंबरची टीम माऊ 11 खेळते तुमच्या अगेन्स्ट. या वर्षीचा कदाचित पहिल्या मॅचमध्ये म्हणजे पहिल्या मॅच इनिंगला खेळत असाल, कदाचित दुसऱ्या तिसऱ्या येत आहे. पहिली इनिंग झाली. अच्छा, झालेली आहे. ठीक आहे. काय एक्सपेक्टेड वाटतं की कितपर्यंत रोकाल? येस, थँक्यू. 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. हरकत नाही. दिगंबर, मी तुझ्याकडे येतो. फर्स्टली दिगंबर, बॅटिंग करायची आहे, खूप ऊन आहे. काय वाटतं की खेळाडूंना तू लेदर क्रिकेटसुद्धा खेळलेला आहे, टेनिस क्रिकेटसुद्धा खेळतो आहे, पण अलीकडच्या काळामध्ये यंग मुलं भरपूर आहेत, पण थोडं फिटनेसकडे लक्ष कमी देत आहे. तर अशा वेळेला तुझा काय सल्ला असेल? माझा सल्ला एकच असेल का जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा प्रॅक्टिसला या. प्रॅक्टिसशिवाय माणूस परफेक्ट होत नाही. जेवढा तुम्ही वेळ प्रॅक्टिसला द्याल ना तेव्हा तुम्ही मोठे व्हाल. क्रिकेटमध्ये काय एक तुम्हाला आउट व्हायला एक बॉलच हे असतो. त्याच्यामुळे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा त्याच्यात तुमचा गेम इम्प्रूव्ह होईल, बाकी काय नाही. थँक्यू सो मच दिगंबर. आता आपण परत एकदा एकाच प्रश्नाकडे वळूया. आज एक अपेक्षा असेल नवगाव संघाकडून कोणत्या 2 फलंदाजांकडून? फलंदाज म्हणतोय मी. सध्याच्या याच्यामध्ये आम्ही चौघेजण चांगले टचला आहोत. हेमंत पण चांगला टचला आला आहे, बघूया. आणि जर लेफ्टीने आम्हाला जर साथ दिली तर आम्ही 60+ रन करण्याचा प्रयत्न करू. बिकॉज बट कोण लेफ्टी? माझ्या लक्षात नाही आला. हाय आपलं किल्लेकर एक आहे, जयेश एक आहे
बघू त्यांनी जर चांगली साथ दिली एका एंडला, कारण याच्या एंडला काय होणार, 2 एंड आम्हाला वाऱ्याच्या विरुद्ध खेळायचे आहेत. त्या ज्यामध्ये लेफ्टीने जर आम्हाला 2-2 सिक्स मारून दिले तर आम्ही प्लसमध्ये राहू. ओके, थँक्यू सो मच. दोन्ही संघांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. रोशनला सुद्धा आणि त्याच वेळेला दिगंबर हामणेला सुद्धा. पुन्हा एकदा वळतो निशांतकडे. धन्यवाद सर. आपण पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये पाहतोय, समाप्त झाला आणि बॅटिंग करत असताना धावफलकावरती 6 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण आता समीकरण पाहिलं तर येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी माझे स्कोर मित्र मला सांगत आहेत की ते 45 धाब्यांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धाब्यांची गरज. 7 धावा झाल्यात. ओके, 7 धावा इथे झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 धाब्यांची गरज असणार आहे. पहिलाच बॉल ऋषभ शिल्दणकर आपण पाहतो यावेळेला ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द कार्पेट बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालेलं आहे. येणारे 17 बॉल आणि 44 धावेची गरज. आज ऋषभचा आपण मयुरेश जर विचार केला तर ज्याने कमी वयामध्ये खूप चांगलं नावलौकिक कमावलेलं आहे, मग आपल्या गावामधून खेळणं असेल किंवा ॲज अ आयकॉन म्हणून दुसऱ्या संघामधून खेळणं असेल, खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण ऋषभच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेला ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. या वर्षाचा सुद्धा आपण मयुरेश विचार केला तर हाच ऋषभ अर्थातच भंडारी फायटर्स रायगड या संघाकडून देखील खेळला आणि रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्याने एक अद्भुत आविष्कार ज्याने गोलंदाजीचा दाखवला, तोच ऋषभ आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेला ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न फसला गेला. बॅटची एज इथे घेतली. कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज जयेंद्र बलकवडे. बॅक टू द पॅव्हिलियन. संघाचा स्ट्रॉंग झोन पाहिला तर त्याने बऱ्याचशा जे मॅचेस आहेत ना ते त्यांच्या गोलंदाजीवरती काढलेले आहेत, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी अप्रतिमा आहे. प्रत्येक गोलंदाज इथे येऊन समोरच्या फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना आपण या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं तर थेरोना संघाला इथे पूर्णपणे रोखून धरण्याचं काम केलेलं आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज आदित्यने फक्त 7 धावा खर्च केल्या. किंवा या षटकाचा आपण आढावा घेतला तर या षटकामध्ये सुद्धा पहिल्या बॉलवरती 1 धाव, दुसऱ्या बॉलवरती इथे डॉट आला आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट. म्हणजे इथे पूर्णपणे ज्या विजयाच्या दिशेने वाटचाल किंवा एक स्टेप पुढे आपण आता इथे अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाला म्हणूया. ऋषभचं सुद्धा कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती आता मात्र आपल्याला प्रदीप हाले पाहायला मिळतोय. प्रदीपचा खेळ सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहिला असाल. अगदी शेवटल्या क्षणापर्यंत तो राहून मॅच बिल्ड करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतो. तो प्रयत्न करावा लागेल. ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली. पुन्हा एकदा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात आणि या बॉलवरती फक्त सिंगल धाव पाहायला मिळेल. सिंगल धावने इथे मात्र काम होणार नाही आहेत. जसा देश तसा वेश करायला प्रत्येक माणसानं शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. डिफेन्सिव्ह पद्धतीचा तुम्ही जर खेळ केलात तर कदाचित तुमचा संघ हा बॅकफुटवरती जाणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आक्रमण करण्याशिवाय इथे ऑप्शन नाही आहे. ऋषभ पुन्हा एकदा सज्ज होतोय. रॅट मोर द विकेट. इथे यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये यशसुद्धा प्राप्त केलं आणि आता स्ट्राईक एंडवरती असलेला रॉजर याला सुद्धा इथे थांबवण्याचं काम केलं. मी विनंती करतोय राकेश चव्हाण, आपण आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे आणि एक टेनिस क्रिकेटचा दिवाना किंवा एक चांगला व्यक्ती आदरणीय निखिलजी पवार आपल्या शुभ हस्ते आपण राकेशजी चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पहा, दोन्ही व्यक्तींचा आपण विचार केला तर आपल्याकडे ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये या दोघांचे संघसुद्धा आपण दाखल होताना बऱ्याच वेळेला पाहिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आपण निखिल पवारचं सुद्धा नाव घेऊया किंवा राकेशजी चव्हाण यांचा सुद्धा आपण विचार केला तर मुंबईमधील किंवा गुजरातमधील किंवा विविध राज्यांमधील जे आयकॉन खेळाडू असतात ते नेहमी सातत्याने इकडे आणत असतात आणि आमचे जे मायबाप रसिक प्रेक्षक आहेत, जे ज्या खेळाडूंना यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात, ते प्रत्यक्ष बघण्याची संधी ही खऱ्या अर्थानं या दोघांच्या स्पॉन्सरशिपमुळे आपल्याला पाहायला मिळते. तर धावफलकावरती 15 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये आपण पाहिलं तर समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना ऋषभने 8 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि एक इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असते किंवा गोलंदाजीचा उत्तम नमुना कशा पद्धतीने असतो हा खऱ्या अर्थानं अमृत स्पोर्ट्स सासवणे या संघाकडून नक्कीच शिकण्यासारखा आहे. 10 धावा धावफलक ते आलेले आहेत, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धाव्यांची गरज. माफ करा, 15 धावा आलेले आहेत. म्हणजेच आपण समीकरण काय पाहिलं तर इथे माझे मित्र मला कळत आहेत मयुरेश सारंग, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज असणार आहे.
आपण विनिंग पर्सेंटेज पुन्हा एकदा 50-50% देऊया, कारण प्रदीप आलेचा खेळ मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे. जर शेवटल्या क्षणापर्यंत थांबला तर ही मॅच जिंकवण्याची कपॅसिटी त्याच्याकडे आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजू बघितली तर आजचा दिवस विक्रम थळेसाठी खूप फायदेशीर आहे, किंवा बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोन्ही युनिटमध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी त्याने आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. कारण बॅटिंग करत असताना त्याचा आपण परफॉर्मन्स पाहिला तर समोरच्या संघाला इथे बॅकफुटवरती ढकलण्याचं काम हे विक्रम थळेने केलं. परंतु आता गोलंदाजी मार्कवर असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, जेथे जिंकण्यासाठी 12 बॉल 36 धाव्यांची गरज. पहिल्याच बॉलवरती प्रदीप आलेच्या बॅटमधून आपण पाहिलं तर इथे स्वीपर कव्हरच्या दिशेनं चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतोय, षटकार. जर हॅट्रिक घेतली तर या ठिकाणी चेतन घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक हे विक्रम थळेसाठी असणार आहे. सुवर्ण संधी, परंतु पहिल्याच बॉलचा आपण आढावा घेतला तर पहिल्या बॉलवरती इथे एक षटकार पाहायला मिळतोय. मी अगोदर म्हणाल की जोपर्यंत प्रदीप आले आहे तोपर्यंत ही मॅच तिरंडा संघाकडे आहे. कोणत्याही क्षणी मोठे फटके लगावण्याची कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक किंवा त्याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानामध्ये बघितलं. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर इथे समीकरण थोडंसं का येऊन आपण तो इथे सोपं होताना येणारे 11 बॉल 30 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु आता याची जी लाईन आहे ती पूर्णपणे त्यांनी लेंथ पुढे ठेवली आणि फलंदाजाला बीट केले. प्रत्येक डॉट बॉल इथे थर्ड संघाला बॅकफुटवरती घेऊन जाईल. तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंवा मैत्री चषकामध्ये तुमचं नावलौकिक व्हायचं असेल तर आता प्रत्येक चेंडू बॅटवरती घेणं हे अर्थातच थर्ड संघाला इथे गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने खून काढलाय, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल धाव मग तर पाहायला मिळेल, परंतु एकेरी आणि दुहेरीवरती काम होणार नाही आहेत. आत्तापर्यंत आपण 3 बॉलचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती षटकार आला, नंतरचा बॉल इथे डॉट आपण पाहिला आणि तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव मैदानावरती पाहिली. 22 धावा धावफलकावरती विक्रम थळेचं नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. चांगला फटका कोण काढलेला आहे. डीपमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाचे क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही फक्त बॅटिंग केली म्हणजे सामना जिंकताच असं नाही, तुम्ही चांगली गोलंदाजी केली म्हणजे सामना जिंकाल असं नाही, तर त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि ते क्षेत्ररक्षण आपण सासवणेच्या माध्यमातून पाहतोय. अर्थातच ऑन साईडला मारायचा होता, इथे प्रयत्न चांगला केला गेला, परंतु अंतिम क्षणाला मात्र झेल सुटला आणि या बॉलवरती एक सिंगल धाव धावफलकावरती ॲड होणार आहे. 24 धावा धावफलकावरती एक चेंडू शिल्लक राहिलेला आहे. विक्रम थळेचं सुद्धा मयुरेश, मी ज्या पद्धतीने इथे स्टेटमेंट केलं की अमृत स्पोर्ट सासवणे संघाचा स्ट्रॉंग झोन आपण पाहिला तर बॅटिंग आहेच, परंतु त्याच वेळेला त्याहून चांगला गोलंदाजीवरती त्यांचा अटॅक किंवा गोलंदाजीवरती असलेलं त्यांचं प्रभुत्व हे आपण सातत्यानं पाहतो. मग त्याच्यामध्ये ऋषभ असेल, आदित्य असेल किंवा विक्रम असेल, तिघांचा सुद्धा जी टिचून ज्याला मारा म्हणतो तो मैदानामध्ये आपण पाहतोय. अंतिम बॉल असणार आहे तिसऱ्या षटकातील. धावफलकावरती धावा आत्तापर्यंत 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. यावेळेला फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क इथे आलाय. थोडासा पंचांकडे दाद देखील मागितली आणि कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज रॉजर बॅक टू द पॅव्हिलियन. या 24 धावा धावफलकावरती आले आहेत, म्हणजे आता येणारे 6 बॉल 27 धाब्यांची गरज. 27 रन्स रिक्वायर्ड इन 6 डिलिव्हरीज. आपल्याकडे फक्त 6 बॉल असणार आहेत. 6 बॉलमध्ये 27 धावा होणार की नाही होणार. अगोदर ज्या पद्धतीने ॲडव्होकेट संदीप जगे सर म्हणाले की इथे बऱ्याच वेळेला 6 बॉलमध्ये 27 धावा होतात, 6 बॉलमध्ये 30 धावा होतात, परंतु कधी कधी असं चित्र मैदानामध्ये असतं की 6 बॉलमध्ये 6 धावा सुद्धा होत नाही. हे टेनिस क्रिकेटचा अनोखा खेळ आहे. त्याच्यामुळे या मैदानावरती आता आपण जर पाहिलं तर येणारे 6 बॉलमध्ये 27 धावेची गरज असताना ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला किंवा ज्याचा कॉन्फिडन्स इथे आपण पाहिला तो प्रदीप आले स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाज अंतिम ओव्हर घेऊन येतोय. एक निर्णायक षटक म्हणावं लागेल ज्याचं नाव सुबोध आता इथे मात्र आलेला आहे. सुबोध म्हणजे चांगला बोध असणार तर त्याचा अर्थ आहे आणि आता इथे चांगल्या बोधाने किंवा चांगल्या विचाराने विवेक फार महत्त्वाचा आहे की तुम्ही आयुष्यामध्ये कशा पद्धतीने विचार करताय, स्वतःला कसं रिप्रेझेंट करताय किंवा मनामध्ये तुमचे कोणते विचार चालू आहेत हे मात्र मैदानाकडे पाहण्यासारखं असेल. येणारे 6 बॉल 27 धावेची गरज. पहिलाच बॉल
पहिला बॉल फुलटॉस, पण तो इथे प्रयत्न फसला गेला. उंची जास्त, लांबी कमी पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवरती इथे फलंदाज प्रदीप हाले बॅक टू दी पॅव्हिलियन. नक्कीच या ठिकाणी विचाराचा जो या ठिकाणी जे प्रश्न सुरू होता, कारण तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी जर सपोज नकारात्मक विचार केला तर तुम्हाला प्रत्येक संधीमध्ये अडचणी पाहायला मिळतील, परंतु एखाद्या गोष्टीविषयी तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला संधी पाहायला मिळतील. इथे संधी शोधावी लागतील आता, ते म्हणजेच थेरोंडा संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. सौरभ स्ट्राईक एंडवरती आता जातोय, जिथे आपण समीकरण पाहिलं तर येणारे 5 बॉल आणि 27 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 27 धावेची गरज. हवेची साथ थेरोंडा संघाच्या बाजूनं आहे, परंतु अमृत स्पोर्ट्स सासवड संघाचा भेदक मारा मैदानामध्ये. येथे पंचांकडे पाहिले जरूर, परंतु पंचांच्या माध्यमातून मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाही आहेत. पंच यतीश मानकर आहेत आणि त्यांच्या समवेत अक्षय हे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे चेंडू डॉट येतोय. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धाव्यांची गरज. पहिली सुरुवात अर्थातच अजय चौलकर हा बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी फलंदाजांवरती होतो आणि इथे आपण पाहिलं तर एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज आणि या बॉलवरती फर्निचर मात्र उद्ध्वस्त, फलंदाज बाद. सेम असतो, म्हणजे तुम्ही एखादा तो पेपर कॉपी करून तुम्ही पास होऊ शकता, पण तो तुमचा आयुष्याचा जो क्वेश्चन पेपर आहे तो वेगळा असतो. आज तुमची स्वप्न, माझी स्वप्न फार वेगळी आहेत. तुमच्या आकांक्षा वेगळ्या आहेत, माझ्या आकांक्षा वेगळ्या आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला या ठिकाणी वेगळा क्वेश्चन पेपर असतो. मग त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने उत्तरं लिहायची, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने मार्क्स कमवायचे हे प्रत्येकावरती अवलंबून आहे. कारण स्वामी वामनराव पै यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार. म्हणून आयुष्यामध्ये दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःहून जितकं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. यावेळेला मात्र पंचांचे हात जमिनीला समांतर आहे. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर, कारण प्रत्येक माणसाच्या दिशा ह्या फार वेगवेगळ्या असतात. कोणाला इंजिनियर व्हायचं असतं, कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला खऱ्या अर्थानं राजकारणामधला नेता व्हायचं असतं. कारण प्रत्येकाचे क्वेश्चन पेपर हे फार वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये उत्तर देत असताना आपलं अख्खं आयुष्य जातं. कधी कधी काही स्वप्न आपली अधुरीसुद्धा राहतात. यावेळेला पुन्हा एकदा मैदानामध्ये यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र प्रयत्न फसला गेलेला आहे. या मॅचमध्ये पुरेपूर जी विजयाची सांगड आहे ती अमृत स्पोर्ट्स आसवणे या संघाने मात्र इथे प्रस्थापित केलेली आहे. विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये आता गुंफलेली आहे आणि खऱ्या अर्थानं सेकंड राऊंडचा सामना देखील आपण पाहिला तर इथे विजयाच्या दिशेने वाटचाल अमृत स्पोर्ट्स आसवणे संघाची पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच रेडी व्हायचं आहे. एका बाजूला माऊ 11 नवगाव तर दुसऱ्या बाजूला RC बॉईज लोणारे. या दोन्ही संघात आपण इथे पुढची लढत पाहणार आहोत. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक. बॅटिंग करत असताना आत्तापर्यंत 26 धावसंख्येवरती मजल. तर थेरोडा संघाने ज्या आपल्या चुका काही झालेल्या आहेत त्यावरती मीटिंग घेतली पाहिजे. ज्या चुका असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच येणाऱ्या अजून भरपूर स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये तुमचा नक्की चांगला खेळ होईल. कारण थेरोडा संघाचा सुद्धा आपण विचार केला मयुरेश तर अलिबाग तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ते सातत्यानं होत असतात. कारण अजय चौलकरची स्टेटस मी सातत्यानं पाहत असतो. कुठे द्वितीय क्रमांक, कुठे तृतीय क्रमांक हे नंबरमध्ये ते येतच असतात. पण तो टेनिस क्रिकेटचा खेळ कधी कधी असा असतो की त्याच्यामध्ये आपला दिवस नसतो किंवा आपला खेळ चांगला होत नसतो. ते चित्र आज पाहिलं आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल या मंडळाच्या वतीनं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि अमृत स्पोर्ट्स सासवणे या संघाला देखील शुभेच्छा देतोय. नेक्स्ट मॅच एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर विक्रम थळे आपण लगेच यायचं आहे, ज्याने सामनावीराचा मान इथे पटकावलेला आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, दोन्ही युनिटमध्ये लोकांना अर्थातच रसिक प्रेक्षकांना प्रभावी करणारी त्या ठिकाणी खेळ केला आणि त्याच कारणास्तव त्याला इथे आपण सन्मानित करणार आहोत.